महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत असा सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सगळ्यांच्याच भोवया उंचावलेल्या आहेत. त्यावर एकेकाळचे ठाकरेंचे सहकारी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा टोपलं भरून लिंबू सापडले होते अशी टीका केली. सत्ता मिळाल्यावर आणि सत्ता गेल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षा बंगल्याचं महत्व नेहमीच अधोरेखित होतं. किंबहुना वर्षा बंगला हा विषय चर्चेत असतोच वरचेवर नेहमी. आज बोलूया मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याविषयी. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान. सध्या जो वर्षा बंगला म्हणून ओळखला जातो ते पूर्वी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान नव्हतं आणि या बंगल्याचं नाव वर्षा सुद्धा नव्हतं. या नावाची गोष्ट महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी संबंधित आहे. शेतकऱ्याला पाणी मिळालं की तो चमत्कार करून दाखवतो यावर ठाम विश्वास असणारे आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत झटणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 20 फेब्रुवारी 1975 रोजी सत्तेची कवच कुंटलं शांतपणे खाली ठेवली आणि त्यांचा 19 वर्षांचा वर्षा बंगल्यावरील प्रदीर्घ रहवास संपुष्टात आला. त्यांच्या हितचिंतकांपैकी कोणीतरी किंवा मित्रांपैकी कोणीतरी सहज म्हणालं, साहेब बंगला सोडण्याची एवढी घाई का करता? थोडे दिवस थांबा, कदाचित तुम्हाला पुन्हा निमंत्रण येईल. बोलणाऱ्याच्या मनातला निर्मळ भाव लक्षात घेऊन नाईक म्हणाले, नाही आता ते होणे नाही. आता कोणी आग्रह केला तरी माझा बेत बदलणार नाही. आय हॅव प्लेड माय इनिंग फॉर अ इयरली लॉंग पिरियड. आय वॉज ऑन द ग्राउंड. आता पुरे. श्री नाईक यांच्या दूत पर्जन्याचा या चरित्रातील हा संवाद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याची गोष्ट सांगतो. प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी हे चरित्र लिहिलेलं आहे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना ते त्यांचे प्रसिद्ध अधिकारी म्हणून काम पाहत असत. मधु मंगेश कर्णिक यांनी दूत पर्जन्याचा द्वारे वसंतराव नाईक म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखवलेले आहेत. त्यातच वर्षा बंगल्याचं कुळ आणि मूळ या दोन्हींची आपल्याला कल्पना येते. श्री नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत हा बंगला कधीच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ओळखला जात नव्हता. म्हणजे तो मुख्यमंत्र्यांचा बंगला नव्हताच आणि ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत त्याचं नाव सुद्धा वर्षा असं नव्हतं. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील गहुलीचा. 1952 मध्ये ते पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आले आणि पुसद मतदारसंघातून मध्य प्रांताच्या विधानसभेवर निवडून गेले आणि पहिल्यांदा ते महसूल खात्याचे उपमंत्री झाले. म्हणजे ही त्यावेळीची गोष्ट 1952ची. राज्य पुनर्रचना जेव्हा झाली तेव्हा महाराष्ट्र एक वेगळं राज्य म्हणून उदयाला आलं आणि 1956 मध्ये विदर्भाचा समावेश हा मुंबई प्रांतामध्ये झाला. या द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी श्री यशवंतराव चव्हाण विराजमान झाले, ज्याला आपण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा म्हणतो. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये श्री नाईक यांना सुद्धा स्थान मिळालं. म्हणजे वसंतराव नाईक हे यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करत होते. मध्य प्रांतामध्ये महसूल आणि सहकार मंत्री म्हणून श्री नाईक यांनी मुंबई प्रांतात कृषी मंत्री म्हणून सुद्धा नंतरच्या काळामध्ये काम केलं आणि त्यांच्या मनासारखं आणि जिव्हाळ्याचं खातं त्यांना मिळालं. श्री वसंतराव नाईक यांच्या वाट्याला मंत्री म्हणून डग बिगन नावाचा ब्रिटिशकालीन बंगला आला. म्हणजे त्याच्या नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की त्याचा तो बंगला हा ब्रिटिशकालीन आहे. सरकारनं दिला तो बंगला त्यांनी स्वीकारला. ते मुळातच हौशी स्वभावाचे होते आणि त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंनी सुद्धा टापटीप राहून या बंगल्याची काळजी घेण्याचं काम सुरू केलं. तसा हा बंगला अगदीच साधा होता. बैठी बांधणी होती, सगळीकडून मोकळे दरवाजे होते आणि खासगीपणा अजिबात नव्हता. म्हणजे मुख्यमंत्र्यांना कधीही कुणीही भेटायला येऊ शकता असा तो बंगला होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी वत्सलाबाई यांना वाटलं सुद्धा की सर्वांनी नाकारलेला बंगला आपल्या वाट्याला तर नाही आला ना. शेजारचा मुख्यमंत्र्यांचा सह्याद्री नावाचा बंगला केवढा भव्य आहे, पण आपल्याला मिळालेला बंगला मात्र तेवढा सुंदर नाही किंवा देखणा नाही असं त्यांना वाटलं. त्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या मागील सौधावर उभं राहिलेलं मरीन ड्राईव्हचा नेकलेस ऑफ द बॉम्बे क्वीन कसा झगमगताना दिसतो, चौपाटीवर समुद्राच्या लाटा कशा उसळताना दिसतात, त्याच्या विस्तीर्ण आवारात कशी सुंदर झाडं आहेत, त्याची बाग किती सुरेख आहे, त्या मनानं डग बिगन अगदीच साधा आहे असं वसंतराव नाईकांच्या पत्नीला वत्सलाबाईंना वाटलं. श्री नाईक म्हणाले, छान आहे की हे घर, याला घरंदाजपणा आहे. आणि ते खरंच होतं, कारण वर्षा बंगल्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या अभ्यागताला परकेपणा वाटत नव्हता, औपचारिकता नव्हती, त्याला घराचा मोकळेपणा होता. मुलगा अविनाशच्या वाढदिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर 1956 रोजी नाईक कुटुंब डग बिगनवर राहायला आलं. श्री नाईक यांचा पाऊस हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. कवी पांडुरंग श्रावण गोरे यांची शेतकऱ्यांची गाणी ही अत्यंत आवडीची कविता वसंतराव नाईक नेहमी गुणगुणायचे. त्यामुळे आल्या दिवशीच वसंतराव नाईक यांनी डग बिगनचं नाव बदलून ते वर्षा असं केलं.
वर्षाच्या आवारात नंतरच्या काळात त्यांनी आंबा, लिंबू, सुपारी अशी वेगवेगळी झाडं लावली. ते माळ्याला म्हणायचे सुद्धा की मी झाडं लावली ती माझ्यासाठीच नाही, म्हणजे ती माझ्यासाठी तसं अजिबात समजू नकोस, नंतरच्या काळात सुद्धा ती कुणाला तरी उपयोगी पडायला पाहिजेत. मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर श्री नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली. 5 डिसेंबर 1963 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर पहिली बैठक संपवून श्री नाईक वर्षा बंगल्यावर आले. तेव्हा त्यांचे मोठे बंधू बाबासाहेब त्यांची वाट बघत होते. ते म्हणाले, शेवटी या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नावलौकिक मिळणार होता. सध्या तरी असंच दिसतंय. होय बाबासाहेब, 56 साली आम्ही आपल्या मोठ्या बाबाच्या अविनाशच्या 6व्या वाढदिवसा दिवशी या वर्षा बंगल्यावर राहायला आलो. तेव्हापासूनचे सारे दिवस फक्त गेलं वर्ष वगळता सुखाचे गेले, वसंतराव नाईक यांनी आपल्या मोठ्या भावाला सांगितलं. दोघा भावांच्या संभाषणात वसंतरावांच्या पत्नी वत्सलाबाई देखील सहभागी झाल्या. त्या म्हणाल्या, आता तर आम्ही इथं रुढलोच आहोत. आता सह्याद्री नको की विंध्याद्री नको, आपण इथं खुश आहोत. वसंत, वत्सला आणि वर्षा व अक्षरानं सुरू झालेली ही नावं आहेत. खरंच वर्षा बंगला आपल्याला मोठा भाग्याचा ठरेल. याच बंगल्यात आपलं गेलं वर्ष एक वाईट गेलं, ते म्हणजे 1962. त्याच वर्षी आपली एकुलती एक लाडकी लेक बेबी आपल्याला सोडून गेली. हे विचारही वत्सलाबाईंच्या म्हणजे वसंतरावांच्या पत्नीच्या डोक्यात डोकावून गेले. वत्सलाबाईंच्या मनात वर्षा बंगल्यात बऱ्याच सुधारणा करायच्या होत्या, पण वसंतराव नाईक यांचा नेहमीच सौम्य विरोध असायचा. ते म्हणायचे की आपण काय आज मंत्री आहोत, उद्या कदाचित नसूही, आपल्या खातर सरकारवर बोजा नको टाकायला. पंडित जवाहरलाल नेहरू 1964 मध्ये मुंबईत राजभवनात मुक्कामाला होते. त्यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या. वसंतराव नाईक यांनी पंडितजी आणि विजयालक्ष्मी यांना आपल्या घरी भोजनाचं आमंत्रण दिलं होतं. ते त्यांनी स्वीकारलं सुद्धा होतं. वर्षा बंगल्याच्या हिरवळीवर डिनरची व्यवस्था करण्यात आली होती. पुणे येथे 3 ऑक्टोबर 1965 रोजी वसंतराव नाईक यांनी शनिवारवाड्यासमोरील सभेत एक ऐतिहासिक घोषणा केली होती. ते म्हणाले होते की 2 वर्षामध्ये महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी या शनिवारवाड्यासमोर म्हणजे मला या शनिवारवाड्यासमोर तुम्ही फाशी द्या. ही घोषणा बरीच गाजली होती आणि ती सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अपार मेहनत सुद्धा घेतली. 1957च्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे कृषी विकासाबरोबरच दुग्ध विकास खात्याचाही पदभार होता. आरेचा सर्वांगीण विकास कार्यक्रम त्यांनीच सर्वप्रथम हाती घेतला होता. मुख्यमंत्री म्हणून पंचायत राजची प्रभावी अंमलबजावणी, कापूस एकाधिकार योजना, रोजगार हमी योजना, कोयना भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, कृषी विद्यापीठांची स्थापना, जिल्हा नियोजन मंडळाची निर्मिती आदी असंख्य ऐतिहासिक नोंदी श्री वसंतराव नाईक यांच्या प्रभावशाली कारकिर्दीत दर्शवतात. वर्षा बंगला सुद्धा याचाच साक्षीदार आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्री वसंतराव नाईक यांनी वर्षा बंगल्यातील वास्तव्य हलवलं, परंतु त्यांच्या हृदयात वर्षाचं स्थान आढळलं होतं. शेतात राबणाऱ्या कास्तकारांचाच विचार सर्वप्रथम त्यांच्या मनात आला. त्यांनी आपला मुक्काम मुंबईहून हलवला आणि पुसद घातलं. पण आजही मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून वर्षा म्हणून हाच बंगला ओळखला जातो, किंबहुना ते अधिक ठळक झालेला आहे. अशाच विविध विषयांसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र दिनमान.